माया काय करतेस हे? बरोबर करते. तुमचं नाव सांगितलं या नावाला. तुम्ही याला पोलिसात तक्रार करायला लावली म्हणून तुमच्या बाबूला आणि आमच्या तेज प्रतापांना पोलिसांनी नेलं. नाही बाई, मी काहीच नाही केलंय. अगं हा बाहेरचा माणूस आहे, आपल्यात भांडणं लागावी ना म्हणून बोलतोय असं. मी असं काहीच नाही केलंय. माई बाबू माझ्या मुलासारखा आहे. तूच म्हणालीस ना की तुझ्यापेक्षा माझा त्याच्यावर जास्त जीव आहे, मग मी का तक्रार करेन ना? नाही मी काही नाही केलं. तुझा विश्वास बसत नसेल ना तर बाबूसाठी मी जीव पण देईन. मग दे ना, तोच तर हवाय ना आम्हाला. माई बनायला कोणी जायचं नाही. माई बनायचं असं तर नुसतं हत्तीची हुशारी चालत नाही, सैतानाचं उलट काळीज बी लागतं. आणि ज्याच्याकडे या दोन गोष्टी आहेत त्यानेच माईशी पंगा घ्यायचा. गेला का रे? असाच मारणार होता. आमच्या पोराला जेलात टाकलं. लाडक्या बहिणीसारख्या आमच्या जाऊबाईचं नाव गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला. असाच मारणार ना तो फोकरीचा. जालिंदर, विल्हेवाट लावा आणि कार्पेट नवीन टाकायचं आता. वेळ झाली त्याची. नमस्कार वहिनी सर. नमस्कार. तेजादा गाडी घेऊन नाही गेले का? नाही, ते बाईक घेऊन गेले. ऐका ना, जालिंदर मामांना बघितलं का कुठे? नाही. एक काम कराल, गेटवर बघून सांगाल का मला तिकडे आहेत की नाही? हो. थँक्यू.
काकी, इथे बाहेर काय करताय? काही नाही ग, असंच. काकी, डोळ्यात पाणी आहे तुमच्या. काही झालंय का? नाही अगं, ते कचरा उडाला. काकी, बरं झालं तुम्हीच भेटलात. मला ना जालिंदर मामा दिसत नाहीयेत कुठे. मी कॉल पण ट्राय करते त्यांना, तोही रिसीव्ह करत नाहीयेत. तुम्हाला माहिती आहे का कुठे आहेत ते? नाही. मगाशी दिसले होते, आता अचानक कुठे गायब झाले? तुम्हाला खरंच कुठेच दिसले नाहीत का? मला काम आहे, मी आलेच. काकी थांबा. हो, पदराला रक्त लागलंय तुमच्या. बघू. काकी काय झालं? काकी काही लागलंय का तुम्हाला? हा, जखम झाली का कसली? नाही ग, रक्त नाही, रंग आहे हा. रंग कसा लागला ह्याला? तिकडे रंगाचं काम सुरू आहे ना, तर तो रंग मी आलेच. जालिंदर, सगळी विल्हेवाट लावली ना? झालं समजा नीट? अहो, तुमच्याशी बोलते मी. हो, केले सगळं. माई, काय झालं? पहिल्यांदाच रक्त बघितल्यासारखं काय करताय? माई तसं नाही, पण तुम्ही स्वतःच डायरेक्ट खंडूचा हिशोब क्लिअर केला म्हणून. जालिंदर, आम्हाला सगळ्यांचेच हिशोब चुकते करावे लागतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आमच्या राज्यात चुकीला माफी आणि गद्दारीला थार नाही. पण माई, खंडू तुपेने कुठं गद्दारी केली? त्यांनी तर सरळ सरळ पुष्पाताईंचं नाव घेतलं आणि त्यालाच तुम्ही. आणि आमच्या विरोधात जाण्याची डेअरिंग तर केलीच ना त्याने. हे सगळं कटकारस्थान त्या भवानीच आहे, माहिती होतं मला. पोटात एक, ओठात एक, असंच असतं त्या बाईचं. तिचा हिशोब करायला आम्हाला काही 1 मिनिट लागणार नाही. पण कसं आहे ना, आमच्या देश प्रतापांचा लई जीव आहे त्याच्यावर. आणि आता निवडणुका जवळ येत आहेत. आता आपल्याच घराला आग लावून चालणार नाही. पण आज जे झालं त्यामुळं तिच्या मनात भीती तर निर्माण झालीच ना. चांगलंच कळलं तिला की माई एकदा इरीला पेटली, दुसऱ्याला पेटवल्याशिवाय राहत नाही. आता बघास, माझ्या विरोधात काही करण्याआधी 100दा नाही, 1000दा विचार करणार ती भवानी. तुम्ही बघास,
संभला कपला आणि मी मला का सोडलं त्या माईनं? तिने मला सोडलं म्हणजे तिने माझी तिरडी बांधून ठेवलेली असणार. ती माई माझ्यावर वार करायच्या आधी मी तिचा खेळ खलास करणार. या आगीत जर मी जळणार असेल ना, या घरादारा सकट आधी त्या माईला जाळे. माझ्यासाठी बांधलेल्या त्या तिरडीवर माईला झोपवेन. इतकी वर्ष ज्याची आज धरली आहे ना, ते जर माझं होणार नसेल तर ते मी कोणाचंच होऊ देणार नाही. काय कारभारीन बाई, लय आनंदात दिसताय. नाही तुम्ही आनंदात असला की नाही की माझं बीपी का वाटतो मला कळतच नाही, टेन्शनच येतं मला. नाहीतरी मी आनंदात असलेले तुम्हाला बघवतच नाही ना. तुम्हाला त्या वैदेहीचंच कौतुक आहे ना. नाही तसं नाही, तुमची आनंदाची कारणं जरा वेगळी असतात ना. गोष्टी तुम्ही ना कधी कधी एक गोष्ट विसरूनच जाता की तुम्ही माई मक्तेदारांचे जावई आहे. मग उगाचच असल्या छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन घेत बसता. ते होतं आमच्याकडून कधी कधी. बरं ते सगळं जाऊन द्या. तुम्ही काय म्हणत होता ते तुमच्या आनंदाच्या पोरात कोण गोट मारणार आहे? माई. अयो, म्हणजे आता डायरेक्ट सासूबाईच होय. म्हणजे तुम्ही लगेच असं सुतावरून स्वर्ग गाठू नका. मी असं म्हणत होते की माई आत्ताच प्रवासावरनं आली की नाही, मग ती शांत बसलीये. मग शांत बसलेल्या देवीला जागं करायला पाहिजे ना. त्याशिवाय घरात हाहाकार कसा होईल? आत्ता वेळ आलीये 1 2 4 करायची. काय म्हणतो का फोर? काहीच कळ ना आम्हाला. जरा कळलं असं बोला की. कसं आहे गोष्टी माहिती का, ह्या गोष्टी करायला पण ना डोकं लागतं. मी आता जस्ट एक टाइम बॉम्ब सेट करून आलो. आता बघा पुढच्या 7 मिनिटात कसा धमाका होतोय ते. तो धमाका बघायलाच चालले मी. दुसऱ्यांच्या पोरी रस्त्यावर फेकलेला कचरा वाटतो का याला? माहित नाही अजून किती मुलींना छेडलंय यांनी. ऐकून घेतो म्हणजे वाटेल ते आरोप खपून नाही घेणार ना मी. मी वैदेही तेज प्रताप मक्तेदार आज माई साहेब मक्तेदारांची सून म्हणून यांना शिक्षा सुनावते. शिक्षा म्हणून तुम्हाला हंटरचे 5 फटके देण्यात येतील. जालिंदर! काय झालं माई? हे काय आहे? माई, हा व्हिडिओ कोणी पाठवला तुम्हाला? व्हिडिओ कोणी पाठवला हे महत्वाचं नाहीये. तुम्ही तिथं असताना हे घडलंच कसं?
तुमच्याकडे नंतर बघते. आधी हिची खबर बात घेतली. वैदू, काय झालं का काही बोलणं मामांशी? अगं ते बाहेर गेले असतील कदाचित, भेटच नाही झाली त्यांच्याशी. आता नाही ठीक आहे, आपण जाऊया ना इन्कम टॅक्सच्या ऑफिसला. नाही अगं म्हणजे आपण जाऊच, पण मी काय म्हणते ते जालिंदर मामा नाही तर तू जावई बापूंना विचारतेस का एकदा? आपण जाऊ अगं त्या ऑफिसला, पण ती माणसं ना आपल्याला जुमानतील असं मला वाटत नाही. म्हणजे आपल्यासोबत कोणतरी भक्कम असेल ना तर जास्त बरं पडेल. तू विचारतेस का फोन करून एकदा? आई मी केला असता मी फोन, पण काय झालंय ना तर तो महत्वाच्या कामात आहे अगं. मग त्याला आता डिस्टर्ब करणं बरोबर नाही वाटणार ना. पण मी आहे ना, हां मी येते ना सोबत, काही काळजी करू नकोस तू. वैदू, तू माझ्यासोबत येतेस खरं, तुला घरातले कोणी काही बोलणार नाही ना? नाही, कोणी काही का बोलेल? एक काम करते, मी बॅग घेऊन येते माझी. खबरदार सुनबाई, एक पाऊल तर पुढे टाकलं तर जिथं आहात तिथंच थांबा. हा, वाघिणीनं डरकाळी फोडलीये. वैदेही, आता तू बघच माई तुला कशी कच्ची चावून खाते ते. बया लय मज्जा येणार आहे. 4 दिवस आम्ही कारभार तुमच्या हातात काय दिला, तुम्ही तर आमच्या काळजावरच वार केला हो. समजलं नाही? आत्ता समज. मी वैदेही तेज प्रताप मक्तेदार आज माई साहेब मक्तेदारांची सून म्हणून त्यांना शिक्षा सुनावते. शिक्षा म्हणून तुम्हाला हंटरचे 5 फटके देण्यात येतील. बघा, उघड्या डोळ्यांनी स्वतः काय केलेत ना ते एकदा बघा. त्या पोराला साधं खरचटलं तर काळजाचं पाणी पाणी होतं माझ्या. माझ्या पोरावर हंटर चालवला तुम्ही. हिम्मत माई थांबा. तुम्ही त्यांच्यावर हात नका उचलू. जे काय झाले तर मी सांगतो तुम्हाला. माई, यात वैदेंची काहीच चूक नाहीये. जे काय आहे ते मी सांगतो तुम्हाला सगळं. बया, हा तर माईवरच फिरला की, ते पण ह्या टवणीसाठी. काय बोलताय तुम्ही तेजप्रताप? मग या व्हिडिओ मध्ये दिसतंय ते काय? तुम्ही यांचं समर्थन करताय?
नाही माहीत, तसं नाहीये. हे बघा, माझं तुम्ही एकदा ऐकून घ्या फक्त. ऐकलं होतं आम्ही. लग्नानंतर नवरा बायकोचा बैल होतो. आज पाहिलं. काय हो, काय जादू काय केली तुम्ही आमच्या तेजप्रतापवर? आणि तुम्ही काय शिकवलं काय तुम्ही तुमच्या मुलीला? माई, अहो, ह्या प्रकरणात त्यांचा काहीच दोष नाहीये. उगाच तुम्ही त्यांना कशाला बोलताय? तेजप्रताप, काय झालंय तुम्हाला? का वागताय तुम्ही असं? नाही, आम्ही असं ऐकलं सोनबाईंनी खऱ्याची बाजू घेतली. यांना दाखवायला नको का यांच्या मुलीचा खरेपणा? माई ऐका माझं. तेजप्रताप भाऊ, तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही. जालिंदर, काय झालं? काय काय करणार आहात तुम्ही? माई, काय करताय तुम्ही? हे माई, ऐका माझं. माई, माई ऐका ना, ऐका माझं. तुम्ही यांना काही करू नका. आम्ही नाही, तुम्ही. जे याने तुमच्या बाबतीत केलं तेच तुम्ही ह्यांच्या बाबतीत करायचं. हा माईचा न्याय आहे. माई, मी काय काही बोलायचंय का तुम्हाला अजून? जाऊ बाई. तेजप्रताप, आम्ही काय बोललो ऐकू नाही का आलं तुम्हाला? ऐका, नाही बघा बघा, मी माफी मागते माझ्या लेकीच्या वतीनं, पण असं काही करू नका. बघा, मी पाया पडते, तिच्याकडनं परत असं कधीच नाही होणार. तेजप्रताप, आमचं म्हणणं न ऐकून तुम्ही आमचा अपमान करताय. आमचा असा झालेला अपमान तुम्हाला आता सहन पण होतोय का? मी काय म्हणलं? घ्या हंटर हातात. हंटर घ्या हातात म्हणते ना मी. हंटर घ्या. पाच फटके हाणले होते ना यांनी तुम्हाला. आता 10 हंटर हाना यांना. हे बघा, ऐका ना, असं नका करू माई साहेब.
तेज प्रताप नाही बाई, नाही बाई, मी हे नाही करू शकत. हा अन्याय नाही होऊ शकत माई. माई, तुम्ही जे म्हणताय ते जर मी करायचं असेल तर तुम्ही आधी माझं ऐकून घ्या. मग तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. तेज प्रताप, आजपर्यंत आम्ही जे सांगितलं ते केलं तुम्ही, आणि आज यांच्यासाठी डील करताय तुम्ही आमच्याशी. नाही माई, खरंच नाही. मी फक्त एवढंच म्हणलं, तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या. हंटर चालवणार नाही. माई ऐकून तरी घ्या तुम्ही. चालवणार की नाही? बाई सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेते, पण प्लीज तेजा काय म्हणतोय एकदा ऐकून घे ना. आता पोरं मोठी झाली, आईला अक्कल शिकवायला लागली, आता तुमचंच ऐकलं पाहिजे नाही का तेज प्रताप? तसं नाही माई. माई, तुम्ही एकच बाजू ऐकून न्याय देणार आहात का? माई हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आजवर रमावतीत तुमचा शब्द हाच तुमचा न्याय मानला जातो. आजवर तुम्हाला कोणीच कधीच आव्हान दिलं नाही. तुम्ही देताय की आव्हान आमच्या न्यायाला? नाही माई, खरंच नाही. माई, तुम्ही कोर्टात जेव्हा न्याय देता तेव्हा जे योग्य आहे तेच करता ना. अख्ख्या तालुक्यात तुम्हाला याचसाठी ओळखलं जातं. माई, तुमचं नाव, तुमची इमेज खराब होऊ नये म्हणून हे सगळं वैदेने केले. आणि वैदेने जे काही केले ना, ते जर त्यांनी केलं नसतं तर आज रमावतीत हाच मेसेज गेला असता की माईंचा न्याय हा घरच्यांसाठी वेगळा आणि बाहेरच्यांसाठी वेगळा. चांगलंय, चांगलंय. भूल पाडण्यात तुमचा हात कोणी धरू शकत नाही सुनबाई. वा 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 तेज प्रताप, वा, चांगली वकिली करता तुम्ही. नाही माई, खरंच नाही. मी जे योग्य आहे तेच करतोय आणि हे मी तुमच्याकडूनच शिकलोय. माई, माई, तुम्ही आतापर्यंत नाण्याची एक बाजू बघितली आहे, ऐकली आहे. दुसरी बाजू पण बघा ना. म्हणजे एक मिनिट. मॅडम, माई, हीच ती मुलगी जिनं माझ्या विरोधात तक्रार केली होती. मालविका, आता तुम्हीच सांगा, हे सगळं करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं ते? त्यांनी सांगितलं होतं मला हे सगळं करायला. मी
पोरी, तुला काही येडबिड नाही ना लागलं? हा, उगाच काय तर खोटं बोलू नकोस हा. कुणाचं पण नाव घ्यायचं, उचलले जीभ लावले टाळायला. माई, मी असलं काहीच केलेलं नाही हा. ही पोरगी उगाच काहीतरी खोटं बोलते, उगाच माझं नाव घेते. माझा एकुलता एक भाऊ आहे, तुला माहिती ना माई माझा किती जीव आहे त्याच्यावरती. हिला ना नक्कीच कोणीतरी पैसे दिले असणार का? तुला कोणी धमकी बिमकी दिली ग? हा, कशाला काय पण खोटं बोलते, कशाला माझं नाव घेतेस? हो, असं काय करताय? तुम्हीच सांगितलं होतं ना मला. बस गप. तुझ्याकडं काय पुरावा आहे? पुरावा आहे तुझ्याकडं? दाखव मला पुरावा. नाही ना? बघितलं माई, तिच्याकडे पुरावा पण नाही, उगाच माझं नाव घेते. माझं नाव घ्यायचं, यांचं नाव घ्यायचं, मी आपलं उगाच तुझी लेके म्हणून सहन करत बसते. मला राहायचंच नाही या घरामध्ये. माझ्या नवऱ्या पण नाव घेतात, माझ्यावर पण नाव घेतात, उगाच आपलं कोणी यायचं काय पण बोलून जायचं. माईसाहेब, अहो मी खरं सांगते, माझा दुसरा कुठलाच हेतू नव्हता. मी हे फक्त पैशांसाठी करते. अहो माझी आई खूप आजारी असते आणि तिच्या आजारपणाला खूप पैसे लागतात, म्हणून मी हे सगळं फक्त पैशांसाठी करते. अहो त्यांनीच मला सांगितलं होतं की तेजा दादाच्या गाडीखाली यायचं, कोर्टात येऊन सगळं खोटं नाटक करायचं. खरं तर तो माझ्यासोबत भाऊ म्हणून आला होता ना, तो माझा भाऊ नाहीच आहे, तो माझा मित्र आहे. त्यांनी त्या मॅडमच्या सांगण्यावरूनच सगळं शूट केलं आणि आम्ही मग कोर्टात येऊन सगळं खोटं नाटक केलं. आणि म्हणून तेजा दादाला शिक्षा झाली. मला माफ करा. माझा दुसरा खरंच कुठलाच हेतू नव्हता. मला फक्त पैशांची गरज होती. माईसाहेब, मला माफ करा. नाही, आता जे खरं आहे ते सगळं तुमच्या समोर आहे. आता तुम्हीच काय तो न्याय द्या. या हंटरचे फटके कोणाला द्यायचे हे तुम्हीच ठरवा.